मुंबईमधील महालक्ष्मी रेस कोर्सची 120 एकर जागा अखेर मुंबई महापालिकेच्या ताब्यात देण्यास राज्य सरकारनं मंजुरी दिलेली आहे। महालक्ष्मी रेस कोर्सची 120 एकर जागा सेंट्रल पार्क, ओपन स्पेस आणि गार्डनसाठी वापरली जाणार आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। तर रेसकोर्सची ही जागा बिल्डरांच्या घशामध्ये घालू नका असं म्हणणं आहे आदित्य ठाकरेंचं। मैदान मोकळंच ठेवा, कोणतंही बांधकाम नको असं देखील आदित्य ठाकरे म्हणाले। रेसकोर्सची जागा बिल्डरांच्या घशात घालू नका असं म्हणणं आहे आदित्य ठाकरेंचं। आमची मागणी हीच आहे की तिथे रेसकोर्स सारखंच तिथे मोकळी जागा राहावी, त्यांचे बिल्डर मित्र, कॉन्ट्रॅक्टर मित्र मुख्यमंत्र्यांचे येऊ नये ही आमची मागणी आहे। मग वरती असो जमिनीची का खालती असो, अंडरग्राउंड कार पार्कची पण गरज नाहीये, क्लब हाऊसची गरज नाहीये। जसं मोकळं मैदान आहे तसं मोकळं मैदान राहूनच तिथे लँडस्केपिंग झालं पाहिजे ही आमची मागणी आहे। 91 एकर जागा पुन्हा त्या क्लबला देण्यात येणार आहे भाडे? नाही, आम्ही याच्यात चौकशी पण करणार आहे की त्या क्लबमधून RWITCच्या वतीने हा जो काही तिथे डील केलं गेलंय कोणाच्या फायद्यासाठी केलं गेलं, कोणकोणत्या बैठकीत होतं याच्यावर आम्ही चौकशी लावूच आणि जे त्याच्यात गिल्टी असतील त्यांच्यावर कारवाई करू। पण आजच्यासाठी आमची मागणी ही आहे की मुख्यमंत्र्यांच्या, घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या बिल्डर कॉन्ट्रॅक्टर मित्राला ही जागा जाऊ नये। दरम्यान यावर वर्षा गायकवाड आणि सचिन अहिर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूयात। रेसकोर्स हे आमचं वैभव आहे। मुंबईमध्ये जोही बाहेरून माणूस येतो तो जो बघायला जातो, जसं क्वीन्स नेकलेसला बघायला जातो तसाच तो रेसकोर्सला बघायला जातो। दुर्दैवाने या सगळ्या मोक्याच्या जागा, मी तुम्हाला तेच सांगते की मोठं षडयंत्र आहे। बाजूच्या डेव्हलपरला घ्यायचं, मित्रांना घ्यायचं आणि त्या ठिकाणी द्यायचं। म्हणजे भाजपांच्या किती लोकांच्या ह्याच्यावरती नजर आहे आणि अडाणी ज्यावेळी येतो त्यावेळी सगळं बाजूला सरून त्याला मिळालं जातं आणि ते पण रेडी रेटनच्या 25% दराने ह्या जमिनी दिल्या जातात। म्हणजे काही नथिंग, म्हणजे टेंडरमध्ये 10% असतात। आम्ही त्यांच्यावर सातत्याने हाच आरोप करतोय की हा लँड माफिया मोठा घोटाळा चाललेला आहे। त्यांना घाईघाईने टेंडर काढायचं आहे, पण असे तुम्ही कितीही टेंडर काढा, काही करा, सरकारमध्ये आल्यानंतर हे सर्व टेंडर रद्द केले जातील आणि लोकांना विश्वासात घेऊन नेमकं काय पाहिजे तिकडे अम्युजमेंट पार्क फक्त काही बिल्डरदारची लोकांना तिकडे करायचं, तिकडे SRAची योजना करायचं पण देखील योजना आहे महानगरपालिकेचा। म्हणजे उद्या रेसकोर्समध्ये तुम्ही आता बिल्डिंग टावर धुवायला लागलेत, म्हणजे मग मोकळा श्वास आणि मोकळ्या जागा हे राहणार कोणासाठी आहे? तर हा जो प्रकार चाललेला आहे हे निंदनीय। घाईघाईने या ज्या गोष्टी होत आहेत, किती घाई करू द्या, मुंबईकरांचा पैसा आम्ही त्यांना लुटू देणार नाही। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।